ग्रामरमध्ये पहिलंच आपण काय बघणार आहोत, इल कायो, जे की शॅल वी. तर हे आपण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे आपण कधी वापरतो, तर ज्या वेळेला आपल्याला एखाद्या गोष्टीचं ओपिनियन घ्यायचं असेल तर त्यावेळेला आपण अल कायो वापरतो, किंवा फ्युचर टेन्समध्ये प्रश्न विचारायचा असेल तर त्यावेळेला, जसं की आणि त्याच्यामध्ये आपण स्वतः इन्क्लूड असलं पाहिजे. जसं की आता मला विचारायचं असेल की मी पुस्तक वाचू का, किंवा मी पुस्तक वाचू शकते का, तर ह्याचं आन्सर सुद्धा समोरच्याने दिलं पाहिजे. नाहीतर आपण स्वतःशीच कधी कधी बोलत असतो, तर तसं नाही. तर ह्याचं आन्सर जे आहे ते काय करतो, दुसरा देतो. जसं की मी हे करू शकते का, तर समोरचा सांगेल येस किंवा नो, किंवा आपण हे करू शकतो का, तर त्यावेळेला आपण काय वापरतो, इल कायो वापरतो. आतापर्यंत आपण काय बघितलेलं, निक्का जे आहे ते क्वेश्चन मार्क मध्ये, आणि यो सेंटेन्स एंडिंगने आपण काय करायचो, पुढे क्वेश्चन मार्क लावला की तो प्रश्न होऊन जायचा. जसं की आता या ठिकाणी बघा, इथे खालकायो विचारलाय, परंतु आपण जर आपल्याला विचारायचं असेल तर आपण निक्कानी कसं वापरतो, खानिक्का म्हणजे काय, दोसागवान खानिक्का. तर दोसागवान म्हणजे काय, तर लायब्ररी. तर लायब्ररीमध्ये जातोयस का, तर ह्याचा अर्थ काय होतो, लायब्ररीमध्ये जातोय का, आपण समोरच्याला विचारतोय. परंतु ज्या वेळेला आपण हे वापरतो अलकायू, त्यावेळेला आपण काय करतो, त्याच्यासोबत आपण स्वतःला सुद्धा इन्क्लूड केलेला आहे. म्हणजे आपण लायब्ररीमध्ये जाऊया का, किंवा मी लायब्ररीमध्ये जाऊ का, म्हणजे इल कायो वापरण्यामध्ये सगळ्यात मोठा हात कशाचा आहे, स्वतःचा. म्हणजे स्वतः त्यामध्ये असणं गरजेचं आहे, दुसरा असो किंवा नसो. ओके, तर त्याच्यासाठी वापरतो. आता हे कसं वापरायचं, तर सेम जो पण वर्ब असेल तर त्या वर्बच्या पुढे काय वापरायचं आहे, जर स्टेम नसेल, आता या ठिकाणी स्टेम नाही, जर या ठिकाणी पाश्चिममध्ये काहीच नसेल तर आपण काय वापरणार आहोत, डायरेक्टली ल वापरणार आहोत. आणि जर पाश्चिममध्ये काहीतरी असेल तर त्यावेळेला आपण काय वापरणार आहोत, इल. उदाहरणार्थ खादा. आता खादामध्ये खाच्या पाश्चिममध्ये काहीच नाहीये, तर आपण काय करणार, डायरेक्टली ल लिहिणार, खाल लिहिणार. परंतु मोक्ताच्या पाश्चिममध्ये आहे तर आपण इथे काय करणार, मॉगल लिहिणार. तर ह्या पद्धतीने ह्याचा वापर केला जातो. आता या ठिकाणी बघा, दोसागवाने खालकायो म्हणजे काय, तर दोसागवाने म्हणजे काय, तर लायब्ररी. तर लायब्ररीमध्ये जाऊया का, आता या ठिकाणी बघा, शाल वी गो टू द लायब्ररी, आपण लायब्ररीमध्ये जाऊया का, किंवा मी लायब्ररीमध्ये जाऊ का, याचा अर्थ दोन्ही मध्ये होतो. आता तुम्ही ज्याच्याशी बोलता आहेत आणि ज्या विषयावरती बोलताय त्याच्यावरती डिपेंड आहे. ओके, त्याच्यानंतर छेगल इलगल कायो, तर छेक म्हणजे काय, तर बुक. तर बुक वाचूयात का. त्याच्यानंतर मुवासल मॉगल कायो, तर काय खाऊयात, व्हॉट शॅल वी ईट, तर काय खाऊयात आपण. ओके, तर ही गोष्ट लक्षात आली की इल कायो कधी वापरायचा आहे, तर ज्या वेळेला आपल्याला आपल्या एखाद्याला प्रश्न विचारताना त्याच्यामध्ये आपण स्वतः असणं खूप गरजेचं आहे. जसं इंग्लिशमध्ये शाल साठी आपण काय वापरतो, आय किंवा वी असेल तरच शाल वापरतो. ओके, तर त्या पद्धतीनेच कोरियनमध्ये सुद्धा आहे. जेव्हा स्वतःबद्दल बोलायचं असेल किंवा स्वतःबद्दलचं काहीतरी मत असेल, ओपिनियन असतील, की आपण हे करू शकतो का, तर हे विचारायचं असेल तर त्यावेळेला आपल्याला काय करायचं आहे, इल कायो जे आहे ते वापरायचं आहे.